सुसंघटित व्हा, सुसज्ज व्हा. प्रधानजी, काढा आपल्या तोफा आणि बंदुका. आक्रमण. थांबा 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 महाराज. तोफा आणि बंदुका फार गंजल्यात. आपण तरी काय लढणार? डोंबल. तोफा आणि बंदुका नाहीत गंजल्या, फार गंजल्यात. अहो त्याचे अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट नाही करत का तुम्ही? महाराज या वर्षी आपल्याला त्याचं अॅन्युअल मेंटेनन्स करायला जमलंच नाही हो. अहो एएमसी जमलं नाही. प्रधानजी एवढे सगळे फिक्स असेल तुम्ही तुळीला मिळवलं. तुळीला मिळवले महाराज, पण आम्ही नाही तुम्ही. आम्ही असं काय करताय महाराज? मागच्या वर्षी समर हॉलिडे एन्जॉय करायला तुम्हीच नाही का श्री आणि सौ गेला होता सिंगापूर, हाँगकाँग, पटाय. श्री आणि सौ तुमचं हॉलिडे झालं रिलॅक्स आणि क्लायमॅक्स. अहो प्रधानजी त्या सौ नव्हत्या, भिंत को भी कान होते हैं. ते तुझा मी सांगतो तुला काय करायचं. सॉरी महाराज, जरा चूक झाली माझी. हे तुमचं बुकिंग मीच करून दिलं होतं, पण तुमच्या एक्सप्रेस रिपोर्ट मध्ये श्री आणि सौ आलं होतं ना, म्हणून जरा माझा गोंधळ उडला. हो ठीक आहे, जाऊ देत. तोफा बंदुका नाही, पारंपरिक हत्याराने लढूयात. काढ्या आपल्या तलवारी, वाघनख, ढाली, पिछवे. ते तर काढा. लढेंगे या मरेंगे. परत आठ ठेवा. अरे? हम बचेंगे तो और भी लढेंगे, पण आपल्याकडे लढायला त्या तलवारी, ढाली, पिछवे, वाघनख. अहो प्रधानजी, शुद्धीवरती आहात का? आपण राज्य करतोय, आपल्याकडे तोफा बंदुका नाहीत, तलवारी नाहीत. अहो काय चाललंय काय हे? अहो आक्रमण करा. पण वेडात दौडले वीड मराठी सात. महाराज थांबा, वेळे हो नका. 2 मिनिटं शांती घ्या. काय झालं माहिती का? आपली ज्या तलवारी, त्याच्यानंतर बिछवे, वाघनख, तमोग जे काय होतं ना, ते आपण सगळं घेतलं, अँटिक पीस म्हणून विकलं. त्याची घेतली, त्याच्यात तुमची लॅबोरेटरी घेतली का आपण? अरे हो, अरे देवा. आता काय करायचं बिरबला? आता काहीतरी मार्ग तूच काढ. एकच मार्ग आहे महाराज आता याच्यातून. काय मार्ग आहे? बोला बोला. आपण एक काम करू महाराज, मी इंग्लंडच्या राणीला फोन करतो. इंग्लंडच्या राणीला? हो, तसे तिच्या आपलं असते खुर्चीवर दिवसभर काहीतरी काम करायला शक्य. वा वा, इंटेलिजंट डोंगरे, क्या बात है. नाही मग तुम्ही काम करा, बोलवा त्या राणीला की निस्पर चर्चेला. हो, घेऊ एक वोट साठा म्हणजे प्रॉब्लेम कसे होतील सॉल्व साठा. लगेच फोन करा. लगेच फोन करतो. हॅलो, हां या तुम्ही अगदी लगेच या. अरे येणार. हो प्रधानजी, हो. आता हे आक्रमण विक्रमण, तोफाने, बंदुकाने, वातावरण थोडं तेज झालं का वाटतं? काहीतरी असं करा, काहीतरी वातावरण उत्साहित झालं पाहिजे जरा. काम करतो बघा महाराज, शाहिराला बोलवतो. दणके बस पोवाडा होऊन जाईल, वातावरण कसं एकदम जल्लोषमय होऊन जाईल. वा वा, मग वेळ केला करता. चला मग. हो शाहीर, होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार असो. महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, वड्यानं फुटला घाम. याला कोण घालील असे दरबारी कुस्ती बेगम. विजापूर दरबारची बेगम महाराजांची कीर्ती ऐकून अस्वस्थ होती.
दरबारात कुणीच पुढाकार घेईना. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लावूंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान. अफजल खान निघाला मोठा गुरमीत. वाटत भेटत त्याला चिरडी ठेची खानाची सेना निघाली. कोण कोण रोखणार हे वादळ? इकडं निजाम, तिकडं मोगल. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. आहे वाघिणीचा तो छावा. वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मेकावा, बेटीचा हाडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा करणं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे गडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची, हरी जी 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 जी. करील काय कल्पना युक्तीची, हरी जी 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 जी. भेटीच्या दिवशी राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खानाने राजाला आलिंगन दिला आणि दगा केला. खानाचा अभिमान मानला, काळजाभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्याने केला. कट्यारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखत वतय अंगाला. चिलखत वत अंगाला. खानाचा वाट चुका केला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटा मांडली बिछवाड कलाला. पोटामध्ये बिछवड कलला, वाघनखाचा मारा केला. वाघनकाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला. टरा